माऊलीनो रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. विषय आजचा फारच महत्त्वाचा विषय आहे. थंबनेल वाचला असेल. जर तुम्ही असं केलं किंवा असं नाही केलं तर आपल्या मुलींना ब्रह्मचारी राहावं लागेल किंवा निपुत्रिक राहावं लागेल. हे सत्यवचन मी माझ्या वाचेतून बोलतोय. वाईट वाटून घेऊ नका, परंतु सत्य हे कडवं असतं, परंतु ते कधीच खोटं नसतं. विषय असा आहे, लक्षात ठेवा. गेल्या 20-25 वर्षामध्ये किंवा 30 वर्षापूर्वी स्त्री भ्रूण हत्या भरपूर झाल्यामुळं आणि ज्या काही आता सध्या मुली आहेत त्या उच्च शिक्षित झाल्यामुळं प्रत्येक मुलगी घरातली जर पाहिली तर कमीत कमी शिक्षण तिचं ग्रॅज्युएट असतं. नाहीतर कोण इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, IPS पोस्टवरती आहेत, जिल्हा अधिकारी, कलेक्टर, सर्व जातीमध्ये सर्व प्रकारच्या मुली ज्या आहेत त्या उच्च शिक्षित आहेत. आणि या उच्च शिक्षित मुलींना त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या जातीमध्ये असा मुलगा शोधण्यामध्ये त्यांच्या पालकांचा इतका वेळ जातो. मुलगा तर मिळतच नाही शेवटी त्या सोडून. पण त्या मुलीचं वय जवळजवळ 30 वर्ष, 32 वर्ष, 35 वर्ष असं होईपर्यंत त्या मुलीला पालक स्थळच बघत असतात. त्यांना एक अहंकार असतो की माझी मुलगी शिकली, किंवा मुलीलाही एक अहंकार असतो की माझी मुलगी शिकलेली आहे किंवा मी शिकलेली आहे, मग मी का कमी शिकलेला मुलगा जोडीदार म्हणून शोधू. हा फार मोठा अहंकार आहे, लक्षात ठेवा. मग अशा मुलं काय करतात, आम्हाला जातीतलंच पाहिजे आणि जातीत काही तसं स्थळ मिळत नाही. आणि शोधण्यामध्ये मुलीचं जे रिप्रोडक्टिव्ह एज आहे, सायंटिफिकली प्रूव्ड असलेलं रिप्रोडक्टिव्ह एज हे 20 ते 30 हे आहे. याचा अर्थ तिथून पुढे मुलं होत नाहीत असं नाहीये. झालेल्या मुलामध्ये व्यंगत्व निर्माण होतं किंवा अपंग असलेली मुलं जन्माला येतात, कारण क्वालिटी खराब झालेली असते. आणि पुन्हा जोडीदार शोधताना आणखीन विचार कोणता करतोय ते पहा. आपण म्हणजे मुलीच्या आईवडिलांना, प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की माझ्या मुलीपेक्षा 5 ते 6 वर्षांनी नवरदेव मोठा असावा. का कमी वय असलेला चालत नाही का तुम्हाला? मुलं होत नाहीत का त्याच्यामुळं? अरे अबाव 20 लक्षात ठेवा. मुलाचं वय जर असेल आणि स्त्रीचं वय जर बिलो 30 असेल तर तेच तर त्यांचं रिप्रोडक्टिव्ह एज आहे ना, लक्षात ठेवा. मुलगा वयाने कमी असला किंवा वयाने जास्त असला, एक 10 वर्षाच्या पुढे जर गॅप असेल, लक्षात ठेवा, 10 वर्षाच्या पुढे म्हणतोय, तर जरा थोड्याशा अडचणी येऊ शकतात. पण माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातल्या जो अनुभव आहे, जे कपल्स मी पाहतोय, जे माझ्याकडं ते उपचारासाठी येतात, अपत्य नाही, त्यांच्या बाबतीत ही अशी स्थिती आहे. पण अटी किती आहेत पहा तुमच्या मुलींच्या, की एक म्हणजे जातीतला पाहिजे. नॉट पॉसिबल. तुम्हाला ते स्थळ मिळणार नाहीये. स्थळ मिळणार पण अशा अवस्थेला मिळणार, लक्षात ठेवा. सत्य बोलतोय मी, हे सर्व खोटं अजिबात नाहीये. ज्या वेळेला मुलीचं रिप्रोडक्टिव्ह एज निघून गेलेलं असेल
कशासाठी लग्न करताय? लग्नच जर तुम्हाला करायचं असेल, मी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगतोय. पालक आणि मुली किंवा मुलं यांना योग्य मार्गावरती आणणं आणि मार्गदर्शन त्या पद्धतीनं करणं हे कार्य आहे आमचं. कुणाला आवडेल ना आवडेल, कुणाच्या बुद्धीच्या बाहेरचा, जे आडमुठे असतात बुद्धीने, ज्यांना वाटतं की आपल्या मुलीचं लग्न जातीतच व्हावं. मनुष्याच्या जाती किती आहेत माहीत आहे का तुम्हाला? तुमची स्वतःची जात तर ती आहे, ह्याला काय पुरावा वगैरे आहे का? आलं का लक्षात? आपण आपल्या पूर्वजावर विश्वास ठेवला की आपण या जातीचा आहे. कशासाठी जातीमध्ये तुम्ही शिरताय? एकच जात आहे, त्याला मनुष्य जात असं म्हणतात, मानव जात म्हणतात. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. आणि ज्या वेळेला तुम्ही जातीचा विचार करता, कुठे ना कुठे असलेल्या लिंकचा विचार करता, त्यावेळेला लक्षात ठेवा होणारी पिढी पुढची डॉमिनंट होत नाही. ते कसं आहे, कुठे ना कुठे ब्लडचा संबंध आल्यामुळे लक्षात ठेवा प्रॉब्लेम हा येतो की अपत्य होतात. पण जेवढी ब्लड चेंज केल्यामुळं, म्हणजे क्रॉस ब्रीडिंग झाल्याने जेवढी पिढी डॉमिनंट होते, तेवढी पिढी आपल्या सेल्फ जातीमध्ये, जे आपण म्हणताय आमच्या जातीचंच पाहिजे, आमच्या जातीचंच पाहिजे, असं नका ना करू माऊली. फक्त तुम्हाला योग्य असा समोरचा पुरुष कोणत्याही जातीचा जर असेल, तुमच्या स्टेटसचा असेल आणि त्यांच्या घरच्याला मान्य असेल, तर तुम्ही मुली कोणाचाही विचार न करता अशा ठिकाणी लग्न करून देणं, मुलींच्या आईवडिलांना ही माझी हात जोडून प्रार्थना आहे. आणि जर हा तुम्ही निर्णय घेत नसाल तर लक्षात ठेवा, आपण आपल्या मुलीचं वाटोळं तर करत नाही ना, नुकसान तर करत नाही ना, हा कुठंतरी विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि जर आपण त्यांचं आयुष्य आनंदी करणार नसेल तर आपण आतापर्यंत जे जगलो ते जगण्याला झिरो किंमत आहे. रात्रंदिवस तुमचा प्रयत्न आहे की वंश पुढे वाढावा. मग मुलगी कोणत्याही जातीमध्ये जमातीमध्ये गेली म्हणून तुमचा वंश काय खुंटतोय का? अहो, खूप गरम पाणी जर आपणाला पिलं जात नसेल तर आपण त्यात थंड पाणी पिऊन योग्य मार्ग काढतो, पिण्यायोग्य पाणी ते करतो. पण थंड पाणी गरम पाण्याला कधी भांडत नाही, किंवा गरम पाणी थंड पाण्याला कधी भांडत नाही. लक्षात ठेवा, पाणी हे जीवन आहे. त्याचं उदाहरण देऊन मी सांगतोय तुम्हाला वाटेल की तो निर्जीव घटक आहे. निर्जीव घटक आहे तर मग पिताय कशासाठी? तो निर्जीव आहे का सजीव आहे? हे पहा, ईश्वरः सर्वभूताना हृदयेषार्जुन तिष्ठती. पदार्थ कोणताही घ्या, आलं का लक्षात? नरसिंह अवतार जो आहे तो खांबातून निर्माण झाला, आलं का लक्षात? आणि हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. तुम्ही मुलींच्या आई वडिलांनी किंवा ज्या शिकलेल्या मुली आहेत त्यांनी जातीचा विचार न करता आपल्यासाठी आपल्या स्टेटसचा जर योग्य स्थळ असेल तर, आणि तुमच्या दोघांचे विचार जुळत असतील तर या तुम्ही आंतरजातीय विवाह करण्यास काही हरकत नाही. स्पष्ट माझं जे मत आहे ते सांगतो. हे पर्टिक्युलरली माझं मत मांडलंय, असं तुम्ही करावंच. जे चांगलं आहे ते मी सांगत असतो. जर खरोखरच तुम्हाला मुलींच्या आयुष्याची चिंता असेल तर तुम्ही माऊलीनो आवर्जून जात पात न पाहता
त्या मुलीच्या जातीचा नवरा पहा, तिच्या कॅटेगरीचा नवरा पहा, तो कोणत्या जातीचा आहे, कुठे जन्माला आलाय ह्याला महत्व नाही, तो आपल्या मुलीच्या स्टेटसचा आहे ना. पण विवाह करताना हे वय जे आहे त्या वयाची कुठेतरी सांगड घालण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मग आम्हा पैसा खर्च करून IVF करून मुलं पैदा होत नसतात. IVF हे शेवटचं सोल्युशन आहे. त्याच्या अगोदरच लक्षात ठेवा. आणि काय IVF करायची आवश्यकता आहे, ते करणंच आवश्यक आहे का? ज्या अर्थी करणं आवश्यक आहे त्या अर्थी तुमचा आहार योग्य नाही, तुम्ही लवकर मृत्यूला निमंत्रण देत आहे, हे लक्षात ठेवा. हे कसं लक्षात येत नाही तुमच्या? तुम्ही जर खातो तोच आहार औषध म्हणून जर प्राशन केला तर तुम्हाला हे संकट येणारच नाही ना. परंतु हे संकट येण्यापाठी आता बरेच लोक माझ्याकडे अगदी IVF करून येतात, IVF करून आलेले सुद्धा सक्सेस होतात. त्याला एक ठराविक ट्रिक्स असतात, लक्षात ठेवा. कोणत्याही अपत्याला अनेक शरीराच्या साह्यानेच, शरीरातील हार्मोन्स बॅलन्स करूनच आपण कुठलंही कार्य सक्सेस करतो. जे मला अनुभवलं समोर ते मी सांगितलं. मनुष्य जात एकच आहे. मुलींच्या वडिलांनो, मुलींनो, स्वतः विचार करा आणि योग्य जोडीदार योग्य वयात शोधून 2चे 4 हात करा, तर आपला संसार सुखी होईल. भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी. मी व्हिडिओ कधीही काढत नाही, जेव्हा आदेश मिळतो तेव्हाच मी व्हिडिओ तयार करतो. त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.